जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे विस्तारीकरण होऊन न्हावा शेवा बंदरातील पद्धतींमधील कार्यक्षमता वाढवली तरी त्या बंदरात सध्या हाताळणी होणाऱ्या सुमारे 6.5 दशलक्ष कंटेनर प्रमाण 10 दशलक्ष TEU पर्यंतच पोहोचू शकेल। अशा स्थितीत देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्याच्या दृष्टिकोनातून जवळपासच दुसऱ्या बंदराची उभारणी आवश्यक ठरली। JNPA येथे सध्या 15 मीटरची खोली प्राप्त असून त्या ठिकाणी 17,000 कंटेनर क्षमता असणाऱ्या जहाजांची नांगरणी शक्य होणार आहे। वाढवण येथे 18 ते 20 मीटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून 24,000 कंटेनर क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात नांगरणी शक्य होईल। त्यामुळे भारताचे सिंगापूर, कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबित्व संपुष्टात येईल। शिवाय वाढवण हे इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर या आंतरराष्ट्रीय नौकानयन मार्गांलगत असल्याने आयात निर्यातीसाठी सोयीचे ठिकाण ठरेल। समुद्रामध्ये 5-6 किलोमीटर अंतरावर 1448 हेक्टर क्षेत्रावर भराव टाकून बंदर उभारण्यात येणार आहे। जहाजांच्या सुरक्षित नांगरणीसाठी 10.14 किमी लांबीचा ब्रेकवॉटर बंधारा उभारला जाईल। पहिल्या टप्प्यात 9 पैकी 4 कंटेनर टर्मिनल, 4 पैकी 3 बहुउद्देशीय बर्थ व द्रवरूप कार्गो हाताळणीचे 4 बर्थ तसेच तटरक्षक दलासाठी, रोरो सेवेसाठी स्वतंत्र बर्थ व इतर पायाभूत सुविधांसह 120 मीटर रुंदीचे 33.60 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 12 किमी रेल्वे लाईन उभारण्यात येणार आहे। सुमारे 48,000 कोटी रुपया खर्चाचा हा पहिला टप्पा डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्यात 15 दशलक्ष TEU क्षमतेने व दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णतेनंतर 23.2 दशलक्ष TEU हाताळणीची क्षमता राहील। बंदरातून दरवर्षी 298 दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी अपेक्षित आहे। यामुळे देशाच्या उत्तरेकडून येणारी 3 ते 5 हजार कंटेनर वाहने ठाणे मुंबईत कमी होऊन पालघर घोडबंदर ठाणे बेलापूर उरण भागातील रस्त्याचा भार कमी होईल। या बंदराकरिता मोठ्या प्रमाणात भराव होणार असल्याने तसेच ब्रेकवॉटर बंधाऱ्याच्या उभारणीमुळे समुद्रातील पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन किनाऱ्याची धूप होणे तसेच भरतीच्या पाण्यामध्ये गाव बुडण्याचे प्रकार घडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या बंदरामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय, शेती व त्यावर अवलंबून जोड व्यवसायांवर परिणाम होईल अशी भीती 2005 पासून उपस्थित करण्यात आली आहे। मात्र बंदर उभारणी करणाऱ्या JNPAने या बंदरामुळे किनारे संरक्षित राहणार असून पूर नियंत्रणाबाबत केलेल्या अभ्यासात कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। शिवाय या भागातील तीव्र क्षेत्र व धार्मिक स्थळांना कोणत्याही प्रकारे बाधा होणार नसल्याचीही ग्वाही दिली आहे। 20 चौरस किलोमीटर क्षेत्रातील मासेमारीवर या बंदरामुळे परिणाम होणार असल्याने त्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। ब्रेकवॉटर बंधाऱ्याच्या उभारणीमुळे समुद्रातील पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन किनाऱ्याची धूप होणे तसेच भरतीच्या पाण्यामध्ये गाव बुडण्याचे प्रकार घडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या बंदरामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय, शेती व त्यावर अवलंबून जोड व्यवसायांवर परिणाम होईल अशी भीती 2005 पासून उपस्थित करण्यात आली आहे। मात्र बंदर उभारणी करणाऱ्या JNPAने या बंदरामुळे किनारे संरक्षित राहणार असून पूर नियंत्रणाबाबत केलेल्या अभ्यासात कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। शिवाय या भागातील तीव्र क्षेत्र व धार्मिक स्थळांना कोणत्याही प्रकारे बाधा होणार नसल्याचीही ग्वाही दिली आहे। 20 चौरस किलोमीटर क्षेत्रातील मासेमारीवर या बंदरामुळे परिणाम होणार असल्याने त्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत बंदराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया आधी सुरू होईल। त्यानंतर बंदर उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवून बंदर उभारणीचे प्रत्यक्ष काम 2025च्या पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येण्याचे नियोजित आहे। त्याचबरोबर बंदराला रेल्वेद्वारे जोडणी करण्यासाठी आवश्यक भूसंपादन व प्रत्यक्ष रेल्वे उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे।